आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे। संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये आज सकाळपासून मतदाता फार मोठ्या संख्येने आपला हक्क बजावण्यासाठी उतरलेला आहे। तुम्ही बघू शकता सकाळी 7 वाजल्यापासून ह्या एस.एन. कॉलेजचा जो पाठीमागे तुम्ही बघू शकता तरुण मंडळीपासून ज्येष्ठ मंडळी सर्व मतदाता सकाळी 7 वाजल्यापासून आपला हक्क बजावण्यासाठी इथे आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून सभा असू दे, बैठका असू दे, मतदानाची जी निवडणूक प्रक्रिया सुरू होती ही संपूर्ण झालेली आहे आणि आज ज्याचा शेवटचा दिवस म्हणजे मतदानाचा हक्क हा बजावण्यासाठी हा मतदाता विशेषतः मीरा भाईंदर शहरामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मीरा भाईंदरकर स्वतःचा आपला हक्क बजावण्यासाठी आज रस्त्यावरती उतरलेला। कुठेतरी असं वाटतंय जर ही संध्याकाळपर्यंत जर अशीच गर्दी उसळली तर कुठेतरी मतदानाचा टक्का हा वाढणार आहे। आपल्याकडे सोबत काही आपण मतदार जे आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत की आज नेमकी कशी सुविधा आहेत, काय सगळ्या गोष्टी आहेत, आपण त्यांच्याकडनं हे जाणून घेणार आहोत। काय सांगाल, मतदानाचा हक्क आपण निभावलेला आहात, महानगरपालिकेच्या मार्फत सुविधा कशा आहेत आणि जो सकाळपासून जो हा जनसमुदाय इथे रस्त्यावरती उतरला कुठेतरी वाटतंय मीरा भाईंदर शहरामध्ये हा मतदानाचा टक्का वाढेल? प्रश्नच नाही। ज्या प्रकारे जनता मतदार या ठिकाणी उतरत आहेत, मोठ्या संख्येने लोकशाहीचा हा फार मोठा उत्सव ते साजरा करत आहेत। फक्त मगाशी जी स्वतः मी जो अनुभव घेतला या ठिकाणी महापालिकेचा नेहमीप्रमाणेच भोंगळ कारभार आहे। ज्या प्रकारे ते ब्लॉक उभे केलेले आहेत अतिशय छोटेसे रुंद ब्लॉक, लोकांना उभं राहायला जागा नाही, तिथे बेशिस्तपणा खूप चालतो आणि नावं शोधताना प्रचंड वेळ लागतो आहे। रांगा सकाळी सकाळी कारण नसताना वाढत चाललेल्या आहेत, याच्यावरती महापालिका लक्ष घेतलं पाहिजे। बाकी मतदानाचा जो विषय आहे नक्कीच मीरा भाईंदर शहरामध्ये हा टक्का यावर्षी खूप मोठा असेल। नाही, नक्कीच नानी, आपण स्वतः उमेदवार आहात इकडे, आपणही स्वतः मतदानाचा हक्क निभवलेला आहे, काय सांगाल आपण? मी आले आणि पहिल्यांदा नगरपालिकेच्या म्हणजे बाहेर बूथ असतो तिथे गेली तर त्यांना याद्याच दिलेल्या नाही नगरपालिकेने, तर मग अशाने लोकांचा गोंधळ उडतो सगळीकडे, इथून तिथे धावाधाव चालू आहे, तर नगरपालिकेचं बरोबर लक्ष नाही आहे। नगरपालिकेकडून तुम्हाला असं वाटतं की व्यवस्थित काम हो, नाही झालं? व्यवस्थित काम नाही। काय सांगाल पवनजी, तुम्ही पण हा सगळ्या गोष्टीचा अनुभव आला, तुम्ही स्वतः उमेदवार आहात, काय सांगाल या गोष्टी? पहिलं तर जय महाराष्ट्र सर्वांना। आणि माझं तर हेच सांगणं आहे की पहिला गोल पालिकेने केला की नावं इकडच्या वॉर्डमधले तिकडच्या वॉर्डमध्ये, त्याच्यानंतर प्रत्येक बूथवर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता 8 ते 9 बूथ आहेत आणि मुलं फक्त बसलेत 3, त्यांच्या मोबाईलचं सर्व्हर डाऊन, तर त्यामुळे वाढणारी रांग। आणि हा अभिनव सेंटर असा आहे की गेटपासून हा चालत यायला लागते, इथे कमीत कमी 1000 फूट चालत यायला लागते। इथे जर नाव नसेल तर परत त्यांना रिटर्न जावं लागेल, तर त्या बूथ म्हणजे अभिनवच्या गेटवर त्यांनी लावायला पाहिजे होतं, लावलं नाही। पालिकेचा खूप हलगर्जीपणा आहे आणि याचं बोलतात ना हलगर्जीपणाचं कारण लोकांना ती सुविधा भेटत नाही आणि लोक वैतागून मतदान आहे हे मतदान झालं पाहिजे याच्यासाठी जर माणूस आला आणि परत गेला तर तो मतदान करणार नाही। या कारणामुळे आपल्या इथे नेहमी 35%, 40%, 45% मतदान होते। आम्ही एक प्रामाणिकपणे लोकांची सुविधा गेटच्या बाहेर देण्याचा प्रयत्न करतो, पण ते लोक देऊन देत नाही आणि लोकांना सांगून पण देत नाही। नगरसेवकचा ID असून पण आमच्याकडे ID मागितला, म्हणजे हा ID घेताना आमच्याकडे काय मागितलं होतं की नाही पेपर, तर ID दिला, नो डाऊट त्यांनी त्यांचं काम केलं, पण त्यांनी करायला पाहिजे होतं। आणि सर्वांना शुभेच्छा। येत्या 16 तारखेला आपल्या मीरा भाईंदरमध्ये खूप मिरॅकल होणार आहे। माननीय मंत्री सरनाईक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मिरॅकल होणार आहे, याची मजा घेण्यासाठी आपण सर्व एकत्र भेटूया। नक्कीच ही होती जनता, परंतु जनता मतदानासाठी खाली रस्त्यावरती उतरत आहे, पण मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मार्फत दावा करण्यात आला की आम्ही सर्व सुविधा केलेल्या आहेत। कुठेतरी असं वाटतंय ह्या सुविधा आणि त्यांनी सांगितलेला वचननामा कुठेतरी हा फोल ठरत आहे आणि ह्याचा सर्व त्रास जो आहे तो सर्वसामान्य जो नागरिक आहे यांना होत आहे। कुठेतरी ह्याचा परिणाम हा मतदानावरतीही होऊ शकतो। अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल। मी विजय काते, मीरा भाईंदर।